नमस्कार मित्रांनो, मोफत गॅस सिलेंडर बद्दल सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। लवकरच आपल्याला मोफत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। परंतु महिलांना इथं अर्जंट आता सूचना आलेल्या आहेत। हे दोन काम करावेच लागणार आहेत। हे दोन कागदपत्र तुम्हाला जमा करावेच लागणार आहेत। तरच मिळणार तुम्हाला गॅस सिलेंडरचे 1700 रुपये। होय, 1700 रुपये कुठले मी तुम्हाला सांगतो। मागचे 850 रुपये आपल्याला माहिती आहे की गॅस सिलेंडरचे आपल्याला तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। असं त्याचं जवळपास जर बघितलं आपण तर 2400 ते 2600 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पैसे मिळणार आहेत। तर मागच्या याचे 850 आणि आताचे 850 हे जवळपास तुमच्या अकाउंटला 1700 रुपये तुमच्या अकाउंटला लवकरच जमा होणार आहेत। कधी जमा होणार आहेत हे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता मोफत गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। परंतु अर्जंट सूचना तिथं आहे। हे दोन काम तुम्हाला करावंच लागणार आहे। ती दोन कागदपत्र, सगळ्यात महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला सबमिट करावी लागणार आहेत। कुठे करायची आहेत, काय काम करायचं आहे, कोणाला करायचं आहे, कोण असणार आहे पात्र। आता याच्यामध्ये बघा, नवीन नियमावली चालू आहे अर्ज पडताळणीमध्ये। आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती की लाडकी बहिणीमध्ये अर्ज पडताळणी चालूच आहे, तसंच मोफत गॅस सिलेंडरची सुद्धा पडताळणी चालू आहे। तर मोफत गॅस सिलेंडर संदर्भात सुद्धा नवीन यादी इथं जाहीर होणार आहे। तर आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत की यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे का नाही, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण मोफत गॅस सिलेंडर अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे, या ज्या लाडक्या बहिणी हे काम करतील। आता बघा, सगळ्यात प्रथम म्हणजे काय, तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। कारण आपण काय करता, व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात सबस्क्राईब करायचं विसरून जाता। अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। आणि चला सुरुवात करूया आपल्या महत्त्वाच्या अपडेट्सला। आता तुम्हाला बघा, सगळ्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणींसोबत मोफत गॅस सिलेंडर योजना ही आता योजना लाडक्या बहिणींसाठी आली होती। परंतु काही लाडक्या बहिणींनी अजूनही ही कामं केलेली नाहीत, त्यामुळं त्यांना पहिले तर 850 आलेच नाहीत। परंतु आता जे पुढचे हप्ते येणार आहेत, पुढचा 850 जे येणार आहेत त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाहीयेत। लक्षात घ्या, 850 जे आता मिळणार आहेत मी सांगणार आहे। तर कोणाला आधीचे पैसे 850 रुपये आले त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मला 850 आलेले आहेत। बहुतेक जणांना इथं लक्षात घ्या, पोस्ट खात्या संदर्भात सुद्धा मोठी बातमी आहे। तुमचं मोफत गॅस सिलेंडरचे पैसे पोस्टात येणार का बँकेत येणार, ही तर सगळ्यात मोठी आता एक गफलत आहे। तर कोणत्या बँकेत येणार, कोणत्या पोस्ट खात्यात येणार, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत, यादी आपण व्यवस्थित सांगणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय, तर जसं अजितदादा यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 3 मोफत गॅस सिलेंडर देऊ, त्यासाठी आम्ही महायुतीला निवडून द्या। तर बरोबर त्याच प्रकारे लाडक्या बहिणींना आपलं वचन दिलेलं होतं, ते केलं आहे। आता लाडके भाऊ म्हणजे अजितदादा यांनी सांगितलं आहे की आता तुम्हाला पुढचे जे हप्ते आहेत ते आम्ही लवकरच देणार। तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, दोन महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे दोन महत्त्वाचे काम जे तुम्हाला करायचं आहेत, ती कामं मी तुम्हाला आता सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे की जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, तर मोफत गॅस सिलेंडर जे आहे ते कुठल्या आणि कशावर भेटतंय पहिलं लक्षात घ्या। मोफत गॅस सिलेंडर कोणाकोणाला मिळणार आहे हे लक्षात घ्या, आणि काय काम करायचं आहे हे लक्षात घ्या। मोफत गॅस सिलेंडर अशाच महिलांना मिळत आहे ज्यांनी लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत। ज्या लाडक्या बहिणीसाठी महिला पात्र आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणी मोफत गॅस सिलेंडर साठी सुद्धा तिथं लाभ घेऊ शकतात, त्या पात्र आहेत। पहिला प्रश्न रिकामा झाला। आता लक्षात घ्या, जी काम करायची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर आपण सर्वे केलेला आहे। सर्वे केल्यानुसार 70 ते 80% जे गॅस सिलेंडर आहेत, आता तुम्हाला माहिती आहे मोफत गॅस सिलेंडर योजनेमध्ये 2 ते 3 महत्त्वाचे नियम आहेत। पहिला नियम म्हणजे काय, तर ते जे काही गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं अत्यंत आवश्यक आहे। परंतु आपण सर्वे केल्यानुसार, महिलांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं आहे की जे गॅस कनेक्शन आहे ते जवळपास 70 ते 80% जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावर आहे। तर हे पुरुषाच्या नावावरून जे कनेक्शन आहे ते तुम्हाला महिलेच्या नावावर करणं गरजेचं आहे। कोणत्या महिलेच्या नावावर करणं गरजेचं आहे, जी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे, अशाच लाडक्या बहीण योजनेच्या नावावर तुम्हाला करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं। आता दुसरा नियम काय लक्षात घ्या, रेशन कार्ड संदर्भात म्हणजे काय, तर एका रेशन कार्डवरती फक्त 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। लक्षात घ्या, एका रेशन कार्डवरती 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। आता इथं झालंय असं की एकच रेशन कार्ड आहे, परंतु ह्याच्यामध्ये कुटुंब भरपूर आहेत, म्हणजे रेशन कार्डची फोड झालेली नाही,
फोड म्हणजे काय तर दोन भाऊ आहेत समजा, त्यांचे लग्न होऊन 5-5 वर्ष झालेत, परंतु त्यांनी वेगळं रेशन कार्ड काढलेलं नाही. तर इथं प्रॉब्लेम असा झालाय की रेशन कार्डमध्ये की नाव एकाच आहे, कोणी दुसऱ्यानंच अप्लाय केला आहे. मग इथं प्रॉब्लेम काय होत आहे की कोणाच्या अकाउंटवर पैसे टाकायचे, कारण लाडक्या बहिणी ह्याची पण बायको वेगळे असल्यामुळे ह्याची पण कुटुंब जर आपण बघितलं तर ही पण पात्र आहे, ती पण पात्र आहे. तर इथं प्रॉब्लेम असा होतो की नेमकं कोणाच्या अकाउंटला टाकायचं. तर तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 2 काम करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे जे काही कनेक्शन असेल आपलं घरचं ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे दुसरं काम आहे ते म्हणजे 3 काम ऍक्च्युअली करायचे. दुसरं काम जे आहे ते म्हणजे जरी तुमच्या नावावर असलं तरी केलं असेल तरी तुम्हाला KYC करायची आहे. तुमच्या गॅस कनेक्शनची तुम्हाला इथं KYC करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठं जायचं आहे सांगतो, कुठली कागदपत्र 2 ते 3 कागदपत्र घेऊन जायची आहेत, कुठं जमा करायचे आहेत ते सांगतो. हे KYC करताना आधी पहिलं लक्षात घ्या 3 कागदपत्र कोणती ती मी तुम्हाला सांगतो. पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड. ते आधार कार्ड ओरिजिनल आणि झेरॉक्स घेऊन जायचंय. दुसरं म्हणजे तुमचं गॅसचं पासबुक हे घेऊन जायचंय. आणि तिसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड. हे 3 कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि हे गॅस एजन्सीमध्ये जमा करायचे आहेत. कारण गॅस एजन्सीवाले तुमची KYC मोफत करणार आहेत. गॅस KYC साठी कुठलाही 1 रुपया द्यायची गरज नाही. सरकारने ह्यासाठी GR सुद्धा काढलेला आहे. कुणीही गॅसचे KYC करताना पैसे घेऊ शकत नाही. जिथून आपण गॅस घेतला आहे त्या गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर KYC करताना कुठलाही रुपया द्यायची गरज नाही. लक्षात घ्या. ही तुम्हाला मी आता सांगितलं की कुठं तुम्हाला डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. 1ही रुपया कुणी द्यायचा नाही. आता सगळ्यात लक्षात घ्या महत्वाचं काय आहे ते म्हणजे काय, तर आता तुम्ही हे जर KYC केले नाही तर तुमचं लिस्टमध्ये नाव येणार नाही. लिस्ट कोणाची निघणार आहे सांगतो. पहिली लिस्ट म्हणजे जी लाडकी बहीण योजनेमध्ये ती पात्र असेल. दुसरं म्हणजे रिझन आहे जिचं KYC असेल. अशाच महिलांची यादी ही तयार करून बँकेकडे पाठवली जाणार आहे. आता बँक संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे आता जरी तुमचं पैसे पहिलं लक्षात घ्या. अजून एक महत्वाचं काय तर आधार कार्ड हे तुमचं रेशन कार्डला अपडेट केलेलं पाहिजे, म्हणजे कनेक्ट केलेलं पाहिजे. आधार कार्ड आणि रेशन कार्डची तुमची इथं जोडणी असली पाहिजे तरच तुमचे पैसे अकाउंटला येणार आहेत. लक्षात घ्यायचे महत्वाचा पॉइंट आहे. आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे जोडलं गेलं पाहिजे. हे कुठं जोडायचं तर हे रेशन दुकानदाराकडे जाऊन जोडायचं आहे. रेशन दुकानाकडे तुम्ही KYC करणं गरजेचं आहे. जर तुमचं रेशन कार्डची KYC झालेली नसेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेचाही तुम्हाला फायदा मिळणार नाही आणि मोफत गॅस सिलेंडर योजनेचा सुद्धा फायदा तुम्हाला तिथं मिळणार नाही. तर ह्या सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत, सगळ्यात बाबी आहेत, ह्या करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला इथं पैसे मिळणार आहेत. आता संदर्भात आपण बात करूया बँकेची. लक्षात घ्या HDFC आणि तुमची कुठलीही बँक असू द्या, ICICI बँक असू द्या, HDFC असू द्या किंवा पोस्टाचं खातं असू द्या. लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय तर तुमचं जे अकाउंट आहे ते अपडेटेड अकाउंट असलं पाहिजे, चालू अकाउंट पाहिजे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं तिथं बंद पडलेलं अकाउंट नसायला पाहिजे. तुमचं अकाउंटचं KYC झालेलं पाहिजे. लक्षात घ्या भरपूर जणांचे असे अकाउंट आहेत ज्यांना आधार कार्डच लिंक नाहीये. त्यामुळं तिथं सरकारला कळत नाहीये की कुठल्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचेत. कारण ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल त्याच आधार कार्डाच्या त्याच बँकेत पैसे पडले जातील. आता तुम्ही मला पोस्टाचा अकाउंट